एकाच मंत्रिमंडळात एकाच युतीत असलेले राज्याचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना थेट आव्हान देत आहेत. रामाची लंका जाळायची कोणाला आणि रामाचे अनुयायी कोण? सत्तेत असूनही एकमेकांवर रावण आणि लंका असे वार करण्याची वेळ का आली? एकनाथ शिंदेने नेमका कोणावर निशाणा साधला आणि फडणवीसांनी आम्ही लंकेत नाही म्हणत काय स्पष्ट केलं? पाहूया महायुतीतील उघड राजकीय युद्धाची आतली गोष्ट. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज. महायुतीत सर्व काही आलबेल नसण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण पालघर मध्ये झालेल्या एका प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बाण सोडला आणि वादाची ठिणगी पडली. पालघर मधील एका जागेवर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. अशा परिस्थितीत शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रतिस्पर्धकांवर निशाणा साधताना रावण आणि लंका यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली. आपण अहंकारांविरोधात एकत्र आलो. हा अहंकार ठेवणारी रावणाची लंका जाळा. शिंदेचा इशारा स्पष्ट होता. त्यांचा रोष नेमका कोणावर होता हे सांगण्याची गरज नव्हती. महायुतीमधील त्यांच्याच मित्र पक्षांवर म्हणजेच भाजपवर आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा हा टोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात लगेच सुरू झाली. भाजपच्या उमेदवाराला हरवून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचे थेट आवाहन करून शिंदे यांनी महायुतीचा धर्म या शब्दालाच आवाहन दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेकलेला हा राजकीय बाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांतपणे सहन करतील असे वाटले नव्हते आणि झालेही तसेच. त्याच पालघर मधील दुसऱ्या एका प्रचार सभेत फडणवीस यांनी शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. रावणाची लंका जाळण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, आपण लंकेत राहतच नाही, आपण तर प्रभू रामचंद्रांच्या अनुयायी आहोत. आपल्या विधानाला अधिक धार देत फडणवीस पुढे म्हणाले, कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, पण आपण लंकेत राहतच नाही. लंका जाळून टाकू म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. आपण लंकेत नाही, आपण रामाच्या राज्यात राहतो. अत्यंत संयमी भाषेत पण तितक्याच तीक्ष्णपणे फडणवीस यांनी शिंदेच्या वक्तव्याचा रोष भाजपवर असू शकत नाही हे अप्रत्यक्षपणे सांगितले. लंकेचा राजा रावण अहंकारी होता, पण रामाचे अनुयायी विनम्र असतात हे सांगून त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला. महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेला हा शब्दप्रहार राज्याच्या राजकारणावर मोठी उलथापालथ घडवणारा ठरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेला उघड शाब्दिक वाद महायुतीच्या राजकीय स्थिरतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करतो. पहिला प्रश्न म्हणजे युतीत अंतर्गत कलह हे का? हा केवळ एक टोला होता की महायुतीमध्ये वर्चस्वावरून अंतर्गत संघर्ष सुरू झालाय? दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही हे यातून स्पष्ट होते. आणि जागा वाटपाचे राजकारण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि उमेदवारीवरून भविष्यात मोठे वाद होऊ शकतात याचे हे संकेत आहेत का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे दोन मुख्य शक्ती केंद्रे. सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अशी दोन प्रमुख सत्ता केंद्र सक्रिय आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये समर्थन त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी आक्रमकपणे प्रचार करतायत. यामुळे महायुतीचा एकजुटीत फूट पडण्याची शक्यता वाढते. अहंकारामुळे रावणाची लंका जळाली हे ऐतिहासिक सत्य, पण महाराष्ट्राच्या राजकारणात लंका कोण हे जनतेला ठरवायचंय. महायुतीचे नेते वारंवार एकजुटीचा नारा देत असले तरी पालघर मधील हा रावण राम वाद त्यांच्यातील सत्तेचा संघर्ष उघड करतो. येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांनी अहंकार बाजूला ठेवून एकत्र काम केले नाही तर त्यांचा थेट परिणाम त्यांच्या राजकीय भविष्यावर होऊ शकतो. या महायुतीची पुढची दिशा काय असेल? लंकेचं दहन होणार की रामाचं राज्य अधिक मजबूत होणार? यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.